हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। सद्गुरुनाथ महाराज की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अभाग्यासी करी भाग्यवंत, ऐसे श्री गुरु काका श्रीमंत, जीवत्वाचा अंत आत्मा रामी केला। श्रीराम समर्थ श्रीराम। परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग वंदन, परमपूज्य मंदाताई यांना साष्टांग नमस्कार, परमादरणीय सुनील काका यांना साष्टांग वंदन, आदरणीय नीलाताई ज्या आपल्यासाठी सदैव तत्पर असतात, पठणाची सोय गीता आणि उपनिषद दोन्ही पठणाची सोय करून आपल्या अंतःकरणामध्ये श्रवण मननाला त्या प्रवृत्त करतात आपल्याला, अशा नीलाताईंना साष्टांग वंदन करते। त्याचप्रमाणे आज गीता पठण करणाऱ्या सुनीताताई अत्यंत उत्तम शांत स्वरामध्ये पठण करून आम्हाला पण त्या शांत रसाशी एकरूप केलेलं आहे। अशा सुनीताताई त्यांना पण मी साष्टांग वंदन करते। सुनीताताई, आपण अत्यंत शांत स्वरामध्ये पठण करून आम्हाला त्या शांती रसाला खरोखर प्राप्त केलेला आहे। आणि श्रोते, आपण जगदीशांची मूर्ती, माझे प्रेरणास्थान आपणाला पण साष्टांग प्रणिपात करते। श्रोते, आपण जगदीश मूर्ती, श्रवणे बैसावे एकांती, स्थिर होईल माझी मती, आपणा कृपा प्रसादे। श्रोते हो, आपण स्थिर मतीने स्थिर चित्ताने श्रवण करता, आपण स्थिर असता आणि त्याचं फळ मला मिळतं। माझी पण बुद्धी आपल्या निमित्ताने स्थिर होते। आणि स्थिर बुद्धी काय आहे? ही स्थिर बुद्धीच आजची आपली गीता स्वाध्याय मंच आपल्याला शिकवणार आहे की स्थिर बुद्धी काय आहे। बुद्धी स्थिर असेल तरच ती सम असते, आणि सम असेल तरच ती समदृष्टी होते। इतकं त्या स्थिर बुद्धीचं महत्व आजचे आपले श्लोक सांगतात आहे। 17, 18, 19 तीन श्लोक जे आहे, हे तीन श्लोक आपल्याला आज स्थिर बुद्धी, समबुद्धी आणि समदृष्टी, आणि ह्या तीन गोष्टी असतील तर परमगती, ह्याचं महत्व सांगतात आहे। म्हणून स्थिर मती होणं अत्यंत गरजेचं आहे। स्थिर तत्वावरती मती स्थिर झाली त्याला स्थिर बुद्धी असं म्हणतात, स्थिर मती असं म्हणतात। आणि ती आपणा कृपा प्रसाद, आपल्या कृपा प्रसादाने ती मला प्राप्त होणार आहे। म्हणून गीता ही माझ्यासाठी, गीतेचे गीत गात राहा, अर्थ त्याचा पाहत राहा, हे माझ्यासाठी आहे। स्वाध्याय माझ्यासाठी आहे, सांगण्यासाठी नाही, उपदेश करण्यासाठी नाही। उपदेश करणारे अधिकारी वाणी वेगळी असते, आणि आपण ज्या वेळेला सांगतो, आपण ज्या वेळेला बोलतो, त्यावेळेला ते बोलणं मी माझ्यासाठी बोलत असते। बोलता बोलता अनुभवा येते। समर्थांच्या या वचनाला धरून आपलं वक्तव्य असतं, आणि हे वक्तव्य करण्यात सदैव प्रत्येक जण तत्पर असावा। आणि म्हणून हा सगळा खटाटोप, म्हणून गीता स्वाध्याय मंच या तत्परतेसाठी सतत कार्यरत आहे। प्रत्येकाने तत्पर असावं, आणि तत्पर असेल तरच मतपर होईल, अन्यथा होणार नाही।
आणि म्हणून गीता स्वाध्याय मंच 5वा अध्यायामध्ये आपल्याला सगळं साधन सांगतात आहे. साधन सांगून आधी कर्मयोग काय आहे, त्या कर्मयोगाचं रहस्य आपल्याला उलगडून सांगतात. ते 3, 4, 5 अध्याय, 3 अध्याय कर्मयोगावर आणि कर्मयोगाचं रहस्य, कर्मयोगाचं तत्व आम्हाला सांगतात आहे. निश्चित कर्मयोग म्हणजे काय, कर्मयोगाच्या तत्वाशी सतत निष्ठा ठेवणे, निषिद्ध कर्माकडे कधीच प्रवृत्ती नसणे, अंतःकरणावर नियंत्रण असणे, कर्मयोगाचे वैशिष्ट्य सांगून राहिले. 3, 4, 5 ह्या पूर्णपणे 3 अध्यायाच्या साह्याने कर्मयोग म्हणजे नेमका काय आहे, तो माझ्याकडून होतोय की नाही यावर थोडासा प्रकाश टाकते. की कर्मयोगाच्या तत्वाशी माझी सतत निष्ठा आहे का, निषिद्ध कर्माकडे माझी प्रवृत्ती होत नाही ना हे बघायचं, अंतःकरणावर माझं नियंत्रण आहे का, इंद्रिय मी जिंकलेली आहेत का, आणि सगळ्या भूतांचा आत्मा हा माझा आत्मा आहे. यस्मिन सर्वाणि भूतानि, हे सगळं माझ्याकडून होतंय का हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. टिक करायचंय, होत असेल तर टिक करायचं, नसेल होत तर तिथे रॉंग करायचं की हे माझं व्हायचं शिल्लक आहे, हे माझं व्हायचंय, याच्यासाठी मी प्रयत्नरत आहे, मी साधनारत आहे, तरी पण चालतं, साधनारत आहे. आणि असा साधक, कितीही अशा साधकांनी हे सगळं सांभाळून, हे सगळं नीट विचार करून ह्या साधकाने जर कर्म केली तर तो त्या कर्माने बांधल्या जात नाही. आणि आम्ही सामान्य माणसं या कर्माने बांधल्या जातो म्हणून आम्हाला बद्ध असं म्हणतात. साधक कार्यरत असतो म्हणून तो साधक असतो, आणि सिद्ध त्याचं ते सिद्ध झालेलं असतं. काय सिद्ध झालेलं असतं, मी काहीच करत नाही, मी अकर्ता आहे. स्पर्श करणं, वास घेणं, खाणं, झोपणं, श्वास उच्छ्वास, ज्या सगळ्या क्रिया आहे, पाहणं, ऐकणं, ऐके देखे स्पर्शे हुंगे जो जो रस चाखे, बोले चाले व्यवहारिता आपणा देखे, हे सगळं करत असताना, व्यवहार करत असताना जो स्वतःलाच बघत असतो, काय बघत असतो, मी अकर्ता या भूमिकेत आहे, मी अकर्ता आहे, मी काहीच करत नाही, तो सिद्ध असतो. बद्ध, साधक आणि सिद्ध, ह्या तिन्ही गोष्टी आम्हाला कर्मयोगातून नीट आमच्या समोर स्पष्टपणे केलेल्या आहेत. काकांनी तर फार स्पष्ट केलेलं आहे. सीमारेषा याच्या आम्ही समजून घ्यायच्या सीमारेषा, आणि स्वतः आपण कोणत्या सीमेमध्ये बांधल्या गेलो आहे आणि कोणत्या सीमेच्या पार आहोत हे आम्ही माझं मी बघायचं की नाही. म्हणून साधकाला सुरुवातीला सांगितले की निष्ठा आहे का पहा, निषिद्ध कर्माकडे प्रवृत्त आहे का बघा, इंद्रिय जिंकलेली आहे का, प्रयत्न आहेत ते बघा, अंतःकरणावर नियंत्रण आहे का ते बघा. साधक हे सगळं, आणि बाकीचं मी करत नाही, अकर्ता या भूमिकेमध्ये तो सिद्ध. असं साधकाकडून सिद्धाकडे यायचं. कर्म करीत असताना कर्माचा योग तत्वाशी माझा साधला गेला पाहिजे, तो कर्मयोग आहे. आणि असं जो करतो तो कर्मयोगी आहे. आता त्याला कर्मयोगी म्हणायला काहीच हरकत नाही. आणि आता असा जो कर्मयोगी आहे, मग त्याची काय लक्षणं, साधक सिद्ध हे सगळं आपण सांगितली, पण मग कर्मयोगाची लक्षणं नेमकी कोणती, की जी आता आमची साधनं होतात आहे ती आपण कर्मयोगाची लक्षणं बघतोय. 16व्या पर्यंत आपण बघितले सगळी लक्षणं, सूत्ररूपाने लक्षणं बघितली की त्याला शांती प्राप्त होते, तो सुखरूपतेला पोहोचतो, त्याच्यानंतर कोणतेही पाप पुण्याच्या कर्मात तो अडकत नाही,
अज्ञान पूर्ण नाहीसे झालं असतं ज्ञानाने, आणि स्वरूपाचा तो सहज आनंद घेत असतो, सहज स्वरूपाकार असतो, प्रकाशयती तत्परम. हे सगळं आपण आतापर्यंत या स्वाध्याय मंचाच्या अंतर्गत बघितलं की नेमकं स्वाध्याय मंचामध्ये आपण कशा कशाचा अभ्यास केला हे फार गरजेचं आहे. मागच्या गुरुवारी काय झालं, 8 दिवसाची पूर्णपणे गॅप गेली. आता काय होणार आहे, 1 तासापुरता तेवढ्या पुरता ऐकायचं. आम्ही गीता ऐकली, आम्ही गीता ऐकत असतो, ह्याच्यातून आपल्याला निघायचंय. गीता ऐकली, गीता ऐकत असतो आणि गीता आचरणातही आणत असतो. अर्थ त्याचा पाहत राहा, एक दिवस अर्थरूप होऊन राहा. काकांचा आदेश, काकांचा संदेश, काकांचे आशीर्वाद स्वाध्याय मंच अनुषंगिक आपण पूर्णपणे आपल्या फळाला आशीर्वाद फळतील. जर अशा प्रकारे स्वाध्याय आपण केला असेल तर, आणि ऐकायची म्हणून ऐकायचे. आज तर काकूच सांगतात ते, नाही ऐकलं तरी चालतं. कोण सांगते याला महत्व नाही, कोणी सांगितलं आणि ते फक्त उद्घृत आपण करतो. हो कोण, मी कोण सांगणारी. भगवंतांनी गायलेलं गीत आहे. काकांनी ते गीत आमच्या आयुष्यामध्ये बसवून दिलेलं आहे. म्युझिक डायरेक्टर म्हणतात ना, लिहिणारा गीत लिहून टाकतो, पण त्या गीताला चाल देणं, त्याच्यामध्ये भाव तयार करणं, चालीनुसार ते भाव तयार करणं, आणि मग ते भाव आमच्या याच्यामध्ये येतात. ऍक्टिंग मध्ये बघतो ना आपण, गाणे बघतो ना, ते भाव जसे तसे अभिनयामध्ये उतरतात की नाही. मग अगदी त्याप्रमाणे मग हे भाव उतरवण्याचं कौशल्य कोण करतो, तो म्युझिक डायरेक्टर. कोण आहे तो, चाल लावणारे म्युझिक डायरेक्टर, तो करतो. तसे श्री गुरु आम्हाला भगवंतानी गायलेलं गीत जे आहे ते कसं गायचं, त्याप्रमाणे कसे भाव तयार करायचे, आणि ते त्यांचा तो अभिनय असतो कलाकारांचा. आमचा अभिनय नाहीये, आमचं प्रत्यक्ष व्यवहारात आचरण आहे, हे लक्षात घ्यायचं. असं जर आमचा अभ्यास आपण जर करत असू तर मग आम्हाला परमगती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आजचा आपला विषयच आहे परमगती प्राप्त करणं. 17वा श्लोक आम्हाला परमगतीच सांगतोय. ती बुद्धी कशी झालीये, ब्रह्मस्वरूप झालीये. ती कशी झालीये, आत्मस्वरूपाची तिने तादात्म्य पावलेलं आहे, स्वरूपात निष्ठा आहे, तत्परायण झालीये. आणि ह्या ज्ञानाने पापन सगळी नाहीशी झालीये. आणि असं झालं म्हणजे मग आम्हाला परमगती प्राप्त होते. गच्छन्त्यम पुनरावृत्ती, परमगती आम्हाला प्राप्त होतं. आम्हाला परत मागे यावं लागत नाही. ही परमगती. परम म्हणजे श्रेष्ठ, श्रेष्ठ गती. परत वापस येणे नाही, येणे जाणे बंद, ती परमगती, ते श्रेष्ठत्व. आम्हाला आमचं आयुष्य गतिमान असतं, आम्हाला गती चांगली वाटते. आज कंटाळा येतोय, काहीच काम नाहीये, एकाच ठिकाणी बसू नये म्हणून कंटाळा आला. एका ठिकाणी बसण्याचा आम्हाला कंटाळा येतो. आम्हाला सतत गती पाहिजे असते. गतिशील आयुष्य आम्हाला फार आवडतं. रोजचं नवीन नवीन रुटीन आवडत असतो. कधी सुख, कधी दुःख, कधी अनुकूलता, कधी प्रतिकूलता, कधी क्रोध, कधी काम. आज कसं शांत वाटतंय, हे काहीच नाही तर शांती पण बरी वाटते. म्हणजे सतत आम्हाला गतिमान आयुष्य हवं असतं. कसं असतं आमचं आयुष्य गतिमान? आकाश पाहण्याचं उदाहरण दिलं होतं. आकाश पाहणा, खाली आला, वरती गेला, वरती गेला की फार आनंद, उच्च याला पोचतो. खाली आला की काही प्रमाणात दुःख, अरे आम्ही खाली आलो. परत वरती जाताना सुख, कधी दुःख, कधी सुख, कधी दुःख. आकाश पाहणा चक्राकार गतीने फिरतो. जन्म मृत्यूच चक्र, प्रपंच गतिमान चक्राकार गतीने फिरत असतो. आणि आम्हाला त्या आकाश पाहण्यात बसायला फार आवडतं. कोणाला आवडतो आकाश पाहण्यात बसायला?
जे बालक असतात, जे बालबुद्धीचे असतात, त्यांना तो आकाश पाळणा फार आवडत असतो. त्यांना आकाश पाळण्याच्या माध्यमातून ते आनंद घेत असतात आणि आम्ही मुलं कसे आनंद घेतात हे आकाश पाळण्याच्या बाहेर राहून पाहत असतो साक्षीद्वारे. असा बद्ध जो आहे हा या चक्राच्या जन्म मृत्यूच्या चक्रात या आकाश पाळण्यात बसून कधी सुख कधी दुःख करत असतो, पण परमगतीला जावं असं त्यालाच वाटतं. कोणाला ज्याचं जो परमार्थाचा अधिकारी झालेला आहे त्यालाच वाटतो की नको ही चक्राकार गती नको, खालीवर खालीवर नको, आता आता स्थिरता पाहिजे. त्याला परमगती असं म्हणतात. ह्या सगळ्या गोष्टी अवघड आहेत बरं, इतक्या सोप्या नाहीये. बोलणं फार सोपं आहे पण प्रत्यक्षात आणायला फार कठीण आहे. म्हणून परमगतीचे स्वरूप कोणतं आहे? मग ह्या परमगतीला जर मला प्राप्त व्हायचं असेल, श्रेष्ठ गतीला जर मला प्राप्त व्हायचं असेल, तर वेदांत शास्त्राचा आम्हाला श्रवण मनन निदिध्यासन अंतःकरण वृत्तीमधील सर्व विषयांचा निराश स्पष्टीकरण करणार नाहीये. सगळं स्पष्टीकरण झालेलं आहे आणि सुरूच आहे. हे संस्कार आपल्या अंतःकरणावर झालेले आहेत. फक्त ते संस्कार क्षम माझं जीवन आता आहे का, एवढं मला तपासायचंय स्वाध्यायाच्या अंतर्गत. श्रवण मनन निदिध्यासन माझ्याकडून होत आहे का, सगळ्या विषय वृत्तीचा निराश होत आहे का, मन अंतःकरण अंतर्मुख होतोय का. आणि एवढं झालं असेल तर आत्मकार वृत्तीचा उदय तिथे झाला आहे का. तिथे आत्मकार वृत्तीचा उदय होतो, ती परमगती आहे. आता परमगती मी प्राप्त केलेली आहे किंवा प्राप्त करण्याच्या प्रयत्नात आहे, दोन्ही पण चालतो. प्राप्त केलेली आहे सिद्धाची भाषा, प्राप्त करण्याच्या प्रयत्नात आहे साधकाची भाषा. प्रत्येकाने तपासावं, आपण साधक आहो की सिद्ध आहो. आणि हे अजिबातच मनात नाही ना बद्ध. आकाश पाळण्यात छान वाटणं, कभी खुशी कभी गम. आकाश पाळण्यात छान वाटतंय. आपण आकाश पाळण्यात आहो की आकाश पाळण्याच्या बाहेर आहो, हे आम्ही निश्चितपणे तपासायला पाहिजे हो. आणि म्हणून असा आत्माकार वृत्तीचा उदय जर झाला असेल तर ती वृत्ती निर्गुण निराकार निर्विशेष परब्रह्म स्वरूपाला प्रगट करते आणि सर्व विश्वाचं अधिष्ठान हे ब्रह्मस्वरूप आहे अशी बुद्धी माझी होते. ते ती परमगती आहे. आणि अशी माझी बुद्धी झाली, अधिष्ठान रूप बुद्धी झाली की मग मात्र सगळे जो भेदभाव आहे हा पूर्णपणे मिटतो. द्रष्टा दृश्य दर्शन ज्ञाता ज्ञेय ज्ञान प्रमाता प्रमेय प्रमाण हे सगळे व्यवहार जे आहे, हे सगळे व्यवहारांनी जेव्हा मी बघतो तेव्हा ही भेददृष्टी कायम असते. पण ज्या वेळेला अभेद दृष्टी अशी तयार होते त्यावेळेला हे सगळे भेद न पाहता फक्त अधिष्ठान रूपाने आम्ही असतो. साधक हा सिद्ध झालेला असतो, त्याला परमगती असं म्हणतात. तिथून मग वापस येणे नाही, येणे जाणे नाही. संपूर्णपणे द्वैत बुद्धीचा निराश झालेला आहे का, द्वैत बुद्धीचा निराश झाला असेल तर परमगती प्राप्त झालेली आहे. परमगतीचं स्वरूप सांगते, त्या स्वरूपाला मी प्राप्त झाले की नाही हे माझं मला बघायचं. म्हणून द्वैत बुद्धीचा निराश, द्वैतामध्ये भय आहे. आता मला जर भय वाटत असेल, त्या भेददृष्टीमुळे भय जर निर्माण होत असेल तर निश्चित समजावं मी परमगतीला प्राप्त झालेलो नाही. फक्त मी फक्त बोलतोच आहे, शब्दच फक्त मला माहितीये, प्रत्यक्ष माझ्याकडून त्या द्वैत बुद्धीचा निराश झालेला नाही. म्हणून मला भय वाटते. संपत्ती जाण्याचं भय, शरीर जाण्याचं भय, प्रतिष्ठा जाण्याचं भय, सत्ता जाण्याचं भय, सगळं भय आम्हाला छळतो आहे. काय होईल कसं होईल
हे भय आम्हाला छळतंय, ही काळजी आम्हाला छळत असेल तर समजायचं की परमगती मला मिळालेली नाही. मी आकाश पाण्यामध्ये छान बसलेलो आहे. पण आकाश पाण्यात काही रडणारी पण मुलं असतात ना, त्यांना भय वाटतं म्हणून वरती गेलो की भीती वाटते. आई बाबा बाहेर आहेत म्हणून भीती वाटते त्यांना, आणि मग ते तिथे रडतात. बसताना आनंदाने बसतात, पण मग एकदा गती सुरू झाली ती चक्राकार की ते रडतात की नाही, त्यांना भयामुळे ते रडत असतात. आम्ही सुद्धा असंच रडगाणं गात असतो, त्या भयापोटी असंच रडगाणं गात असतो की माझ्याच नशिबी का, भगवंताला मीच दिसतो का, मी कोणती अशी पाप केली. परमगती प्राप्त नाही. कुठे बसायचं आहे, लक्षात घ्यायचं. आणि मग अशा द्वैताचा निराश झाला नाही, भय नाही, भय जर गेलेलं नाही तर त्याला कोणती गती मिळते. मृत्यू मृत्यूमाप्नोती या नानेव पश्यती. कठ म्हणत म्हणजे एका मृत्यूपासून दुसऱ्या मृत्यूपर्यंत जातो, ही गती त्याला प्राप्त होते. ती परमगती नाही. एका मृत्यूपासून दुसऱ्या मृत्यूपर्यंत जाणं याला परमगती म्हणत नाही. पुनरपि जननम पुनरपि मरणम ही परमगती नाही. लक्षात ठेवायचे हे सगळे. हे प्रमाण दिले शास्त्राचे. शास्त्रांनी आम्हाला सुंदर प्रमाण दिले हो. आम्हाला काही करावं लागत नाही. काही आमच्या मनाने आम्हाला प्रयोग करून प्रमाण काढावे लागत नाही. असं असं केलं म्हणजे असे असे प्रयोग करत चला, प्रयोग करत चला. हा जमला तर ठीक, नाही जमला तर गेला वेळ वाया. काही गरज नाही हो. सगळे प्रमाण शास्त्राचे आमच्या जवळ तयार आहेत. श्री गुरूंनी आमच्या जवळ सगळं तयार मटेरियल केलंय. भगवंतानी गीत रचलं, गायलं, पण त्यात भाव तयार केले श्री गुरूंनी, आणि ते प्रत्यक्ष जीवनामध्ये उतरवले श्री गुरूंनी. आम्हाला फक्त आता इथे असायचंय, बस चालायचंय, एवढंच करायचंय. म्हणून परमगतीचं स्वरूप आमच्या आधी लक्षात आलं पाहिजे. त्याच्याशिवाय आम्ही कसं परमगतीकडे जाऊ. नुसतं परमगती परमगती म्हणून नाही होणार. त्याचं निश्चित स्वरूप मला माहित पाहिजे, निश्चित स्वरूप. आणि ते त्या स्वरूपाकार होण्यासाठी मी प्रयत्न करतोय का, हे पण तितकंच तत्परतेने मला बघायला पाहिजे. म्हणून स्वाध्याय लक्षात घ्यायचं. आणि म्हणून असा जो साधक आहे, असा जो विचारी साधक आहे, यद दृष्टम तत् सत्यम, जे दिसतं ते सत्य आहे असं तो मानत नाही, तर ह्या दृश्याच्या मागे कोणतं तत्व आहे त्या सत्तत्वाचा तो शोध घेत असतो. ते पारमार्थिक तत्व शोधतो. त्याचे प्रयत्न ते असतात. पारमार्थिक तत्व तो शोधत असतो आणि ते सत्य तत्व शोधत असतो. आणि म्हणून ब्रह्म एवं सत्य अन्यथा सर्व मिथ्या इति ह्या निर्णयाला तो पोहोचतो. शोधता 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 त्याला ते सत्य सापडतं आणि तो या निर्णयाला पोहोचतो की ब्रह्म एव सत्य, फक्त ब्रह्मच सत्य आहे, बाकी सगळं मिथ्या आहे. परमगती हा विचार जर आमचा पक्का होत असेल, ह्या विचाराधिष्ठित माझं जीवन जर असेल, तर ती परमगतीला आम्ही प्राप्त झालेलो आहोत. हे सगळं याची प्रमाण आहे. ह्या प्रमाणांमध्ये आम्ही किती बसतोय, कितपत बसतो आहे. 5% बसतोय की 10% बसतोय. कधी कधीच बसतो, काहीच वेळ बसतो दिवसातला. श्रवण काळीच आम्ही फक्त याच्यामध्ये असतो, इतर वेळ आम्ही या सगळ्या गतीमध्ये असतो, परमगतीला नसतो. श्रवण मनन निधिध्यासन कालीच फक्त परमगती प्राप्त होत असते. हे सगळं पाहणं हे माझं काम आहे. म्हणून आकाश पाण्यात बसण्याची आता आम्ही आता बाल राहिलेलो नाही. मांडुक्य चालू आहे हो. मांडुक्याची वैचारिक उंची चालू आहे. अगाजे झालेच नाही. त्या उंचीवर आपल्याला घेऊन चालले श्री गुरु, की बाबा जे दिसतंय ना ते आता मिथ्या मिथ्याच्या पलीकडे चल. जोपर्यंत ते तुला सत्य वाटत होतं म्हणून आम्हाला मिथ्या सांगावं लागलं.
आणि आता मिथ्यत्वाचा तू दर्जा त्याला दिला ना, आता विचार कर की आता हे झालंच नाही. स्टेप बाय स्टेप घेऊन चालले. आणि अशा पद्धतीने जर आम्ही विचार करत असू की द्वैत व्यवहार हा मिथ्या स्वरूपाचा आहे, तरंग बुडबुडे ही सगळे पाण्यामध्ये विरून जाणारे आणि पाणी फक्त सत्य आहे. ईशावास्यदम सर्वम यत् किंचित जगत्यां जगत परमगती. ही दृष्टी आमची होत असेल तर आम्ही परमगतीला हो. हे सगळे प्रमाण प्रमाण बरेच प्रमाण आहे परमगतीचे. थोडे उदाहरणादाखल मी सांगितले, परंतु आणखीन प्रमाण कोणती आहे ही जबाबदारी आपली. होमवर्क, हे होमवर्क माझ्या सकट मी आपणाला देते असं नाही. श्री गुरूंनी सांगितले की इतकी मी प्रमाण दिले, आणखीन कोणती प्रमाण आहे ही शोध आणि बघ आहे का तो. ही परमगती आहे. आणि ह्या परमगतीसाठी काय आवश्यक आहे शेवटी. ह्या परमगतीसाठी तदात्मानं. तदात्मानं म्हणजे तदात्म तादात्म्य. तादात्म्य आवश्यक आहे. मग तादात्म्य म्हणजे काय. तदेव परब्रह्म आत्मा ऐशा ते म्हणजे तदात्म्य. म्हणजे विश्वाचे अधिष्ठान असणारे ब्रह्मस्वरूप हेच माझं स्वरूप आहे. हे जो जाणतो त्याला त्यांनी तादात्म्य साधलेलं असतो. कशाशी. ब्रह्मस्वरूपाशी. आता परमगतीला प्राप्त होण्यासाठी काय आवश्यक आहे हे आता आम्हाला भगवंत ह्या 17व्या श्लोकाच्या माध्यमातून सांगतात. ते फार महत्वाचं. आणि म्हणून तादात्म्य कशाशी. तादात्म्य आमचं कशाशी असतो. आमचं अविद्येशी असतो, प्रपंचाशी तादात्म्य असतो. ते तिथलं तादात्म्य काढून आम्हाला आमच्या स्वरूपाशी, ब्रह्मस्वरूपाशी, आत्मस्वरूपाशी तादात्म्य ठेवायचं आहे. सर्वम खल्विदम ब्रह्म. ब्रह्मस्वरूप परमेश्वर स्वरूप पाहणं हा एक भाग आहे. आणि असं सर्वत्र विश्व परमेश्वर स्वरूप आम्ही जर बघत असू तर आम्ही तादात्म्य तो आत्मस्वरूपाशी आमचं तादात्म्य आहे. आणि हे तादात्म्य हा निर्णय घट्ट पकडून ठेवायचं असेल तर निश्चितपणे श्रवण फार महत्वाचं आहे. हे सगळं अंतरंग साधन आहे. कधीतरी निर्णय आहे कधीतरी नाही असं आमचं बरेचदा असतो. सलग त्याग होता, सवयीची जाते. श्री गुरूंच्या समोर निर्णय टिकून राहतो, साधकांच्या सहवासात निर्णय टिकून राहतो आणि प्रपंचात गेल्याबरोबर तो निर्णय धुळीस मिळतो. असं जर होत असेल तर सातत्याचं श्रवण आणि मनन खूप आवश्यक आहे. श्रवण आणि मनन यापुरते नाही साधन समर्थ म्हणतात त्या आत्माराम मध्ये. तरी ते नित्य नूतन केलेची पाहिजे. समर्थ आत्माराम मध्ये शिष्याला सांगतात नित्य नूतन केलेची पाहिजे. तरच हे तादात्म्य आमचं टिकून राहतो. नाहीतर कधी आहे कधी नाही. ती लिंक अखंड जर विजेचा प्रवाह असेल तर वीज आमच्याकडे अखंड राहते. आणि तो प्रवाह जर खंडित झाला तर कधी लाईट असतं कधी जाते. आमच्याकडे की नाही फारच इलेक्ट्रिसिटी जाते आणि फार त्रास होतो. हो मग इलेक्ट्रिसिटी गेली की काय गरमी होते. खंडित स्वरूपाचा प्रवाह असला की त्याचा त्रास होतो की नाही. तसा तादात्म्य वृत्ती जर आमची नसली, ती जर खंडित स्वरूपाची असली तर नक्की सुख दुःख प्रपंच आपल्याला छळत असतो हे आपल्याला लक्षात येत नाही. पण ज्या वेळेला मला हा प्रपंच छळतो असं वाटतं ना, तिथे सावध व्हावं की माझं तादात्म्य तुटलेलं आहे. ब्रह्म प्रवाह खंडित झालेला आहे. पटकन तो जोडून घ्या. म्हणून श्रवण मनन आवश्यक आहे. आणि हे तादात्म्य आहे ही तन्निष्ठा. त्याच्याशी निष्ठा असली पाहिजे.
निष्ठा म्हणजे काय? आचार्यांनी छान उदाहरण दिले निष्ठेसाठी, की घरामध्ये नादमधुर संगीत सुरू आहे आणि नादमधुर संगीत ऐकत असताना बाहेरून कर्कश आवाज येतात आणि त्या आवाजाने त्या नादमधुर संगीताचा आवाज लुप्त झाल्यासारखा वाटतो आणि मग ते आम्हाला नको असतो. म्हणून मी ब्रह्म हे ज्ञान पण आमचं लुप्त झाल्यासारखं होतं. या प्रपंचाच्या गर्दीमध्ये, प्रपंचाच्या कर्कश संगीतामध्ये ती आनंदाची अनुभूती आमची नाहीशी होते. मी मी सुखी आहे, मी दुःखी आहे, ह्या वृत्ती तयार होतात. म्हणून निष्ठा पाहिजे आणि ती निष्ठा प्राप्त करण्यासाठी ब्रह्माभ्यास पाहिजे. तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम. तृप्तीदीप. म्हणून ही ब्रह्माकार वृत्ती अखंड जोपासण्याची जे प्रयत्न करावे लागतात ते मला प्रयत्न करावे लागतील. त्यांनी तन्निष्ठा प्राप्त होईल, त्यांनी तादात्म्य प्राप्त होईल. आणि म्हणून सतत ब्रह्माकार वृत्तीचा अभ्यास करावा. एकांतामध्ये बसून सर्व वृत्तींचा निराश करून ही सजातीय ब्रह्मकार वृत्ती तयार करावी. आधी एकांतामध्ये बसायचं. आहेत हो असे साधक, काही साधकांची भेट झाली, दिवसभर अभ्यासच खोलीमध्ये बसतात, अभ्यास करतात, बाहेरच्या जगताशी सगळा संबंध तुटून जातो. मग त्यांच्याकडून अभ्यास पण तसा कसा होतो? अभ्यास पण घवघवीत भरघोस असा अभ्यास त्यांच्याकडून होतो. अशा वृत्तीची साधकांची पण भेट झालेली आहे. हा खरा एकांत आहे. समर्थांनी पण सांगितले एकांत वास घ्या. सर्वोत्तमाचा दास व्हायचा असेल तर एकांतात जा. आणि अशी एकांतामध्ये बसून जर सगळ्या वृत्तीचा निराश करण्याची जर आम्ही स्वतःला सवय करून घेतली तर एक दिवस त्या एकाचाही अंत होईल. जो मी 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 करतो त्याचाही अंत होईल आणि आमची निष्ठा जोपासल्या जाईल आणि मग आम्ही तत्परायण होऊ. तत्परायण म्हणजे ब्रह्मस्वरूपामध्ये स्थिर साक्षीत्व. त्या ठिकाणी तिथे साक्षीत्व होईल. तत्परायण त्या ठिकाणी आमचं साक्षीत्वाचा अखंड अभ्यास आहे. मी अकर्ता आहे, मी अभोक्ता आहे, असा आमचा अभ्यास होईल. आणि अशी आम्ही जर तत्परायण झाली तर ती बुद्धी तद्बुद्धी होईल. तीच होऊन राहील बुद्धी पण. त्याला अभ्यास असं म्हणतात. हा अभ्यास आहे, हा अभ्यास आहे. माऊलीची सुंदर ओवी आहे याच्यासाठी. बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. या एका ओवीच्या माध्यमातून सगळं काही आलेलं आहे. सुनील काकांनी ही ओवी मुरगुडला विठ्ठल मंदिरामध्ये घेतली होती. अत्यंत सुंदर अशी एकाच ओवीवर 1 तास बोलले होते. थोडी व्यस्तता सुनील काकांची कमी झाली की निश्चित आपण त्यांना विनंती करू की काका ही ओवी पूर्ण घ्या. कारण ह्या एकाच ओवीच्या माध्यमातून तदात्मा, तन्निष्ठा, तत्परायण, तद्बुद्धी ह्या 4ही मुद्दे याच्या एका ओवीमध्ये स्पष्ट होणार आहे. कशा पद्धतीने तद्बुद्धी करायची, कशा पद्धतीने तत्परायण राहायचं, तत्निष्ठा, तादात्म्य कसं करायचं. बुद्धी निश्चये आत्मज्ञान. आधी आम्हाला बुद्धीला निश्चय करावा लागतो. सुनील काकांचं ते प्रवचन एवढं आवडलं होतं. साधनाताई म्हणून एक श्रेष्ठ साधिका होत्या नागपूरच्या, त्यांनी ते सगळं प्रवचन अगदी नोट्स घेऊन घेतल्या आणि असा अभ्यास करायला पाहिजे म्हणून त्यावेळेला सांगितलं. ती ही ओवी आहे बुद्धी निश्चय आत्मज्ञान. आपण नक्कीच मी काकांना विनंती करू आणि ग्रुपवर विनंती करू हो की आपण एक
आपली व्यस्तता कमी झाली की एक दिवस हा विषय घ्या. काय काय सांगते ही ओवी आमच्याशी, काय बोलते? बुद्धी निश्चय आत्मज्ञान बोलते. बुद्धीने निश्चय करायचे, बुद्धिवृत्तीने निश्चय करायचा आणि निश्चय करून परोक्ष ज्ञान आत्मज्ञान करून घ्यायचंय. परोक्षत्वाने आत्मज्ञान करून घ्यायचंय. मी आत्मा आहे हे परोक्षत्वाने आधी मला माहित असायला पाहिजे, शब्दाने आधी माहित असायला पाहिजे, श्रवण मननाने ते होतं. म्हणून बुद्धीने निश्चय करायचंय की मी आत्मज्ञान प्राप्त करीन, परोक्षत्वानी प्राप्त करीन. लक्षात घ्या, बारकावे लक्षात घ्या शब्दामधले, नाही तर मग ब्रह्म प्राप्त करण्यासाठी नाही, नित्य प्राप्त आहे. काकू कसं म्हणतात प्राप्त करायचंय? परोक्षत्वानी आधी मला ते समजून घ्यायचं आहे. म्हणून प्राप्त हा शब्द वापरला. म्हणून त्यासाठी बुद्धीच पाहिजे, पण बुद्धीच निश्चय करत असते. म्हणून बुद्धीने आधी तो निश्चय करायचा आहे की मला परोक्ष ज्ञान प्राप्त करून घ्यायचंय. ठीक आहे, बुद्धी निश्चय आत्मज्ञान. आता ब्रह्मरूप भावी आपण आता काय करायचं? परोक्षत्वाने सगळं ब्रह्मज्ञान आम्ही प्राप्त केलं, सगळं माहीत झालं. हो, शब्दाने सगळं माहीत झालं. ब्रह्म असं असं आहे, तसं तसं आहे, तसं सगळं माहीत झालं. ते सतरूप आहे, चित्रूप आहे, आनंद रूप आहे, निराकार आहे, निरवय आहे, निर्विकार आहे. आता काय करायचं? आता साधकाने काय करायचं? गुरुने उपदेशलेल्या महावाक्याच्या द्वारे, श्री गुरु, प्रत्येक श्री गुरूंचं वाक्य हे आमच्यासाठी, शिष्यासाठी महावाक्य असतो. आणि त्या महावाक्यांचं मी चिंतन करून आपला आत्मा ब्रह्मरूप आहे अशी अभेद भावना करायची. ब्रह्मरूप भावी आपण माझा जो हा आत्मा आहे हा ब्रह्म आहे, आत्माच ब्रह्म आहे. अयम आत्मा ब्रह्म. तत्वमसी श्री गुरूंनी उपदेश केलेला आहे. आता त्या तत्वमसीचं चिंतन करून, मनन करून, श्रवण झालंय, चिंतन मनन करून अयम आत्मा ब्रह्म अभेद भावना करायची. आणि अशी अभेद भावना झाली की मी ब्रह्म आहे, अखंड स्वरूप, असं अखंड वृत्ती त्या ठिकाणी स्थिर करायची. मी ब्रह्म आहे. जी माझी वृत्ती अनेकाकार असते, प्रपंचाकार असते, उपाधिकार असते, ती सगळी अनेक कार असणारी ती बुद्धिवृत्तीला आता मात्र मला अखंड फक्त मी ब्रह्म आहे या वृत्तीच्या ठिकाणी स्थिर करायची आहे. ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण, याला ब्रह्मनिष्ठा असं म्हणतात. ती वृत्ती तिथेच मी ब्रह्म आहे इथे अखंड ठेवणं, ती जोपासणं, ती तिथे त्याची जोपासना करणं, ती जोपासना होणं फार महत्वाचं आहे. त्याला ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण. आणि आता तत्परायण अहर्निशी, आणि आता तो साधक रात्र दिवस ब्रह्मानुसंधानातच तत्पर असतो. एवढी मोठी जबाबदारी दिली. हो, अगो नाही पेलवत. त्याच्यापेक्षा ना आपण आपलं साधं नाम घ्या. अहो, पण त्या नामामध्ये ही सगळी जबाबदारी आहे. नामस्मरणात ही सगळी जबाबदारी आहे. आपलं ध्यान चांगलंय, बसलं की अहो त्या ध्यानामध्ये ही सगळी जबाबदारी आहे. नाम, ध्यान, तत्वज्ञान, भक्ती, काही कोणताही मार्ग घ्या, त्या सगळ्या मार्गामध्ये ही सगळी जबाबदारी आहे. बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण फार महत्वाची उभी आहे. संपूर्ण साधना मार्ग याच्यामध्ये दिलेला आहे, कशा पद्धतीचा अभ्यास असावा साधकाचा, हे सगळं या एका ओवीच्या माध्यमातून स्पष्ट केलेलं आहे. खांदारकर महाराजांनी याचा अर्थ दिलेला आहे. हा सगळा
आणि अशा पद्धतीने जर आमचा अभ्यास होत असेल तर आम्हाला परमगती निश्चित प्राप्त होईल. हा अभ्यास आहे. आणि ह्याला सोडून असलेलं सगळं जे काही आम्ही असतो ती सगळी रटक आहे. खूप अभ्यास केला, गीतेचा सगळा अभ्यास झाला, सगळा कर्मयोग माहीत झाला, पण इथे कर्मवियोगच सगळा, योग नाहीच. आणि मग त्याचं होणारे परिणाम आम्ही भोगतोच आहे. आणि मग म्हणायचं फार कठीण आहे हे अध्यात्म. नाही, फार कठीण नाही, फार सोपं आहे. केलं तर आपण करतोच आहे, म्हणून तर आपल्याला मांडुक्य सगळ्यांना समजतंय. अगाचे झालेच नाही या उंचीपर्यंत आपण पोचतोय निश्चितपणे. आणि म्हणून आता मात्र तद्बुद्धी झाली, तीच बुद्धी झाली, म्हणून निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. आणि तो निश्चय झालेला आहे तो सतत कामाला येतो. म्हणून आम्ही यामधली कोणतीही गोष्ट विसरता कामा नये. काका म्हणतात आम्हाला करण्यासारखा शाप आहे हो, आम्ही ऐन वेळेला विसरतो. आणि म्हणून याच्यामध्ये अशा पद्धतीने जर माझा अभ्यास होत असेल तर मग मात्र मी परमगतीला प्राप्त होईल. मी पुनरावृत्तीला जात नाही. फक्त लक्षात ठेवायचं. आणि जन्म मरणाच्या चक्रातून निश्चितपणे मी पेटून जाईल. हा कर्मयोग आहे. इथपर्यंत आम्हाला कर्माचा योग साधायचा आहे, कर्माच्या माध्यमातून. आणि एकदा अशी स्थिती झाली की मग मात्र विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्ती. आता अशा पद्धतीचा अभ्यास जर माझा झाला असेल तर या अभ्यासाचा काय फळ हो, आम्हाला फळ काय मिळतात? फळही पाहावे लागेल ना, फळाशिवाय आपण काहीच विचार करत नाही. फळ दिसलं की हा आता कसं बरं वाटतं. फळ कोणतं आहे? एकच फळ आहे, समदर्शी. बस, समदर्शन, समदर्शन, समबुद्धी आणि स्थिर बुद्धी. असे पुढचे 3 श्लोक आम्हाला सांगतात. ते 18व्या श्लोकामध्ये समदर्शी सांगतात आहे, तर 19व्या श्लोकामध्ये स्थिर बुद्धी सांगतात, साम्य बुद्धी सांगतात आहे. साम्य स्थित मना. 19व्या श्लोक साम्य स्थित मना सांगतात आहे. 18वा श्लोक समदर्शिनी सांगतात आहे. तर 20वा श्लोक आम्हाला स्थिर बुद्धी सांगतोय. समदृष्टी, साम्य बुद्धी म्हणजे साम्य दृष्टी आणि स्थिर बुद्धी, या 3 गोष्टी असणं फार गरजेचं आहे. ह्या 3 गोष्टी जर असतील तर परमगती निश्चितपणे प्राप्त होणार. मग आता समदर्शी म्हणजे काय? समदर्शी म्हणजे समदर्शन. समदर्शन म्हणजे काय? या ठिकाणी दिलेलं आहे की ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा, चांडाळ यांना समदृष्टीने बघणारा, यांच्यामध्ये समदृष्टीने बघणारा पहा एक श्रेष्ठ दिलेला आहे. एकांची श्रेणी श्रेष्ठ दिली आहे, ब्राह्मण, गाय वगैरे. एक मध्यम श्रेणी दिली आहे, हत्ती, कुत्रा. ब्राह्मण, गाय, आपण सत्वगुणी म्हणतो की नाही गाईला, सत्वगुणी प्राणी म्हणतो. हत्ती, कुत्रा यांना आपण काय म्हणतो? हत्ती आणि कुत्र्याला रजोगुणी प्राणी, हे रजोगुणाचे असतात. आणि चांडाळ यांना आपण तमोगुणामधले म्हणतात. की वेळ आली तर ते काय करतील, वेळ आली तर ते माणसाला सुद्धा मारून त्याचंही मांस भक्षण करतील, अशा वृत्तीचे. वृत्तीप्रमाणे हे सगळे याच हे केलेले आहेत. श्रेष्ठ कनिष्ठता अंतःकरण वृत्तीवरून ठरवलेली आहे, लक्षात घ्या. या जाती व्यवस्था नाही, लक्षात घ्या. गुणांवरून वाटणी केली आहे, तमोगुण, रजोगुण, सत्वगुण.
परंतु तम सत्व रज या तिन्ही गुणांचे यांनी जे भगवंतांनी इथे प्रकार करून दिलेले आहेत, त्यांना समदृष्टी तयार प्राप्त झालीये. ते हे गुण पाहत नाही. देही ज्या गुणांचे प्राधान्य तैसेच कर्म म्हणजे जाणं, ही दृष्टी असते की समोरचा जो माणूस वर्तन करतो आहे तो त्याच्या गुणाप्रमाणे करतोय. तो खूप रागवलाय, तमोगुण त्याच्यावर हावी झालाय म्हणून तो रागवलाय. तो खूप छान प्रेमाने बोलतोय, शांततेने बोलतोय, सत्वगुण आहे म्हणून बोलतोय. तो कधी फायदा कधी तोटा, कधी मतलबी बोलतोय, कधी चांगला बोलतोय. तो रजगुणामुळे बोलतोय. गुण बघतात आणि त्या गुणांच्या पलीकडे, त्रिगुणांच्या पलीकडे असलेलं जे चैतन्य स्वरूप ब्रह्म स्वरूप आहे ते त्याच्यामध्ये अंतर्भूत आहे, हे ते पाहत असतात. ते गुणांना पाहत नसतात, गुणांच्या अभिव्यक्ती बघत नसतात. कोण? ज्यांना समदृष्टी प्राप्त झालेली आहे, समदर्शी आहेत. समदर्शी कोण आहेत? समदर्शी जे बुद्धी निश्चय आत्मज्ञान ही साधना ज्यांनी केलेली आहे, श्री गुरूंच्या मार्गदर्शनामधून ज्यांनी बुद्धी निश्चय आत्मज्ञान अशा पद्धतीचं साधन केलंय, तो कर्मयोग ज्यांनी साधलेला आहे ते समदर्शी असतात. आणि ते समदर्शी मग श्रेष्ठ कनिष्ठ भाव कोणत्याही उपाधी पाहत नाही. उपाधीमध्ये भिन्नता असू द्या, पण त्याच्यामधला या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत हे ते स्वीकारत असतात, हे ते पाहत असतात. आणि म्हणून त्यांचा व्यवहार असतो. आधी पाहणंच महत्वाचं आहे ना हो. दृष्टीला आपल्या जसं दिसतं तसेच आपले व्यवहार होतात की नाही. दृष्टीला सुंदर फुल दिसलं, आपला व्यवहार कसा होतो सुंदर फुलाप्रती? अलगद तोडतो, भगवंताला अर्पण करतो. माझ्या भगवंताला फुल किती छान, भगवंत किती छान दिसतील या फुलांच्या हारामध्ये. म्हणजे आधी दिसणं महत्वाचं आहे की नाही. म्हणजे मग ह्या उपाधीमधलं चैतन्य आधी आम्हाला दिसलं पाहिजे की नाही. आणि हे चैतन्य जर आम्हाला पाहायचं असेल तर आम्हाला विद्या संपादन करावी लागेल, म्हणजे ज्ञान संपादन करावं लागेल. आणि ते ज्ञान सुद्धा आम्हाला चढता कामा नये म्हणून विनय पण लागेल. विद्येबरोबर विनय फार महत्वाचं आहे. तर आम्हाला पटकन ज्ञान चढतं. आम्ही ज्ञानवाले वाले म्हटलं की चढलं. आम्ही ज्ञानवाले, आम्हाला कशाची गरज नाही. आम्ही भक्तीच तर शेवटी भक्तीकडेच आम्हाला यावं लागतं की नाही. अहो खरं आहे, पण भक्तीकडे यायला सुद्धा आम्हाला ज्ञान संपादन करावं लागतं. कोणाची भक्ती करायची, ज्याची भक्ती करायची त्याचं स्वरूप कसं आहे. आम्ही भक्त जर आहोत, आम्ही त्याच्यापासून विभक्त नाही, तर मग आम्ही कोणापासून विभक्त नसावं हे सगळं समजून घेणं ज्ञानाचा प्रांत आहे. आणि मग भक्ती सुरू होते. ही ज्ञानोत्तर भक्ती आम्हाला करायची, म्हणून तिथे विनय पाहिजे असतो. आम्ही भक्तीवाले, आम्ही ज्ञानवाले, आम्ही नामवाले नाही. हा वाले काढल्याशिवाय तो विनय आमचा प्राप्त तिथे होत नाही. सुनील काका नेहमी म्हणतात की वालेच्या प्रांतात राहू नका. आणि सुनील काका का म्हणतात हो? कारण डॉक्टर काका म्हणतात. डॉक्टर काकांचा आग्रह आहे तो. जिव्हाळ तिथून, तो स्त्रोत तिथून वाहत आलाय हो. तो स्त्रोत तिथून वाहत आलाय. आणि डॉक्टर काकांनी का म्हटलं? डॉक्टर काका म्हणतात, मी तरी का म्हणतो माहितीये का तुम्हाला? आपण काकांकडे एकदा आम्ही गेलो, काकांना म्हटलं, काका सगळं तुम्ही जे बोलता ना तेच आम्ही बोलतो, आम्ही वेगळं काही बोलत नाही. तुम्ही सांगता तोच वेदांत आमच्यासाठी, आम्ही वेगळं काही बोलत नाही. काका म्हणे, मी पण वेगळं नाही बोलत. भगवंतानी जे गायलं ना तेच मी तुमच्या समोर गातो, मी पण वेगळं नसतो बोलत. काय विनय! हा विनय आहे काकांचा, तो विनय. माझं चिंतन पहा, मी काय छान चिंतन केलं पहा. गीतेवर माझं चिंतन. वाले हे आले, वाले वाले. आणि विनय काकांकडून शिकावा हो. डॉक्टर काकांकडून विनय शिकावा.
मी तरी काय सांगतो, मी पण चोरीचाच माल आणलाय, तुम्हाला मी चोरीचा माल वाटतोय, त्याच्यात जास्ती मजा असते. काय विनय आहे हो. विद्या विनय संपन्ने आपल्या समोरच आहे. डॉक्टर काकांच्या रूपाने आपल्याला हे सहज सहज पाहायला मिळतोय. आता इथे आपण आपला अहंकार घ्यावा का, काय चिंतन मांडलं मी आज. मी मी कोण मांडणार आहे. विद्या विनय, विद्येबरोबर जर विनय असेल तर आम्हाला ही समदृष्टी प्राप्त होते. सम म्हणजे सारखं, सारखं म्हणजे एका लेव्हलचं. एका लेव्हलला काय आहे, एका लेव्हलला एकच आहे, ते फक्त ब्रह्मतत्वच आहे, जे सर्वत्र सदा सम आहे. म्हणून सर्वत्र सदा सम ते आपणची अद्वय ब्रह्म. हे संपूर्ण जाणे वर्म समदृष्टीचे. समदृष्टीचे वर्म काय आहे, माऊली सांगते सर्वत्र सदा सम. सर्वत्र जे आहे सदा आहे, जे सम आहे ते मीच आहे. ते सगळ्यांमध्ये तितकंच सारखं आहे. मुंगीत पण तेवढंच आहे, हत्तीत पण तेवढंच आहे. त्या श्रेष्ठ कनिष्ठ भाव नाही. जेवढं कुत्र्यामध्ये तेवढंच हत्तीमध्ये आहे. श्रेष्ठ कनिष्ठ भावाच्या पलीकडे ते संपूर्ण जाणे वर्म. हे वर्म जो जाणतो तो समदर्शी आहे. म्हणून उपाधी वेगळे, तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही. तुकाराम महाराज म्हणतात. समचरण दृष्टी विटेवरी साजेली. काय महाराजांची दाखले आहेत हो. समचरण दृष्टी, समचरण आहे म्हणजे सगुण जे आहे तेच निर्गुण आहेत. ही दृष्टी, हे बघणं ज्याला प्राप्त झालंय त्याला समदृष्टी प्राप्त झाली. आणि तिथेच माझी हरिवृत्ती राहो. जे सगुण आहे तेच निर्गुण आहे. सगुण रूपाने जितके जितकं मला दिसत आहे त्या सगळ्यात ते निर्गुण तत्व भरून आहे, ठासून भरून आहे. ते चैतन्य निर्गुणत्वाने ठासून भरलेलं आहे. ते मी आहे. इथेच माझी हरिवृत्ती राहू दे. ही आहे समदर्शी, ही आहे समदृष्टी. ही समदृष्टी मला प्राप्त केव्हा होईल, जेव्हा मी ज्ञान संपादन करेल. ज्ञान कोणतं, ब्रह्मज्ञान. ब्रह्मज्ञान प्राप्त केव्हा होईल, जेव्हा भेद संपेल, भेदाभेद संपेल, अभेदत्वाची दृष्टी येईल. तत्वदृष्टी ज्या वेळेला येईल त्यावेळेला हे ज्ञान मला प्राप्त होईल आणि ती विद्या मला प्राप्त होईल. आणि विनय जर त्या विद्येबरोबर असेल तर समदृष्टी येईल. म्हणून विद्या विनय सांगितलेला आहे. विनय फार महत्वाचं सांगितलंय. तोपर्यंत विनय नसेल तर समदृष्टी कशी येईल हो. अहंकार माझा वाढेल. मी ब्रह्मज्ञानी, आम्ही ज्ञानाचे उपासक, म्हणजे आम्ही श्रेष्ठ आणि तुम्ही कनिष्ठ. तुम्ही काय नाम घेता, नाम काय आहे, साधच आहे. तुम्हाला कोणता अभ्यास दिला, मनाची श्लोक. मला पंचदशी दिली. आता श्रेष्ठ कनिष्ठ भाव आला की नाही. विनयाचा संबंध समदृष्टीशी कसा आहे हे मी सांगते आपल्याला. विनयाचा संबंध समदृष्टीशी आहे. विनय असल्याशिवाय समदृष्टी येऊ शकत नाही. आपण म्हणतोय आम्हाला सगळे सारखे दिसतात, पण लगेच श्रेष्ठ कनिष्ठ भाव येतो. हा आमच्या परिवारातला नाही. विनय आहे का, नाही. हा आमचा तुमचा भेद आला, अभेदत्व गेलं. असा विनयाचा संबंध दृष्टीशी आहे. म्हणून विनय महत्वाचा आहे. म्हणून जिथे विनय आहे तिथेच ती विद्या फळते, तिथेच ते ज्ञान रुजतं. फक्त लक्षात ठेवायचं, हे काही काही न ठोकताळे आहेत.
नम्र झाले भूता तेणे कोंडिले अनंता हो. नम्रता तिथे पाहिजे, कोंडिले अनंता. आणि म्हणून अशा पद्धतीने आम्ही काकांनी फार सुंदर सांगितलेलं आहे की ह्या समदृष्टीचा विकास कसा करायचा. व्यवहारासारखा करायचा, पण दृष्टी मात्र समज असायची. त्यांनी सांगितलं समजा चोरांनी चोरी केली, काकांनी सांगितलं उदाहरण, एवढं उदाहरण सांगते आणि थांबते, समदृष्टीवर थांबते. काकांनी सांगितलं चोरांनी केली चोरी. आता चोरांनी चोरी केल्यानंतर काय करायचं, आम्ही काय करायचं नेमकं. आता समदृष्टी तर आमची आहे, आम्हाला त्याच्यामधलं चैतन्य दिसलेलं आहे. त्याला ये जवळ म्हणायचं का, तू चोरी केली, खूप चांगलं केलं रे, तू मी सारखंच, तूही चोर आहे मी पण चोर आहे, मी तत्वज्ञानाची चोरी करतो, तू पैशाची चोरी केली, असं म्हणायचं का. नाही, तो जो चोर आहे तर त्याला पारमार्थिक दृष्टीने त्याला नमस्कार करावा की अरे तू चोर मी चोरच, मी तत्वज्ञानाची चोरी केलीये, तू प्रपंचामधली चोरी केलीये, काही हरकत नाही. चैतन्य दृष्टीने आपण दोघं सारखेच नमस्कार करायचा, पण प्रापंचिक दृष्टीने मात्र त्याची नक्की फिर्याद करायची, म्हणजे तक्रार करायची पोलिसांमध्ये. कारण त्यांनी अनात्म्याची चोरी केली आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून तो गुन्हा आहे. मी मूळचा आत्मरूप असताना अनात्म्याची चोरी करणं गुन्हा नाही का हो. जे माझं नाही ते मी घेणं हा गुन्हा आहे की नाही. हा रुमाल हा माझा आहे, हा तुम्ही घेतला चुपचाप, चोरी केली की नाही, कारण तो तुमचा थोडी आहे. तसं अनात्म माझं नाही आणि मी ते घेणं, ती चोरी झाली की नाही. म्हणून चोरी कोणी केली, आत्मेने केली की जीवाने केली, असा विचार त्या चोराच्या बाबतीत करा. आत्मा चोरी करू शकत नाही, जीवानी केलेली आहे हा निर्णय आतमध्ये ठेवा आणि मग त्याच्यावर कारवाई करा पोलिसांमध्ये जाऊन. पण फिर्याद करताना अत्यंत शांत चित्तानी फिर्याद करा, त्याच्यावर खवळून थांब आता तुला बघून घेतो, चोरी करताना काही वाटलं नाही, माझी वस्तू चोरली, अशा पद्धतीच्या वृत्ती आतमध्ये नसाव्या. म्हणून काका म्हणतात की आत्मरूप जो चोर त्याला नमस्कार करा आणि जीवरूप चोरावर फिर्याद करा. काकांचं वाक्य जसं तसं वाचून दाखवलं, यात कुठेही गल्लत होत नाही. आणि असा व्यवहार जर आम्ही करत असू तर आम्ही समदर्शी आहोत. हो, समदर्शी, समान दर्शन आम्हाला होत आहे. आणि ह्या समान दर्शीसाठी ज्ञान म्हणजे विद्या जेवढी महत्वाची आहे तेवढीच विनय महत्वाचा आहे. त्या विनयाशिवाय, विद्या आणि विनय या दोघांचा समन्वय साधल्याशिवाय ही समदृष्टी येणे नाही. म्हणून विद्या जर आम्ही संपादन केली असेल तर विनय आहे का, खोटा नसावा, प्रापंचिकाचा नसावा. या गरीबाच्या घराला पाय लागले, मोठं कोट्याधीशांच्या वाक्य असतात, राजकारणी लोकांचे वाक्य असतात, मला नावं नाही ठेवायची कोणाला, मला वृत्तीवर मी हे करते, वृत्तीबद्दल बोलते. असा विनय जर असेल तर ही समदर्शी आम्ही समदृष्टी आमची होईल. आणि ही समदृष्टी झाली की मग साम्य स्थित मना, साम्य बुद्धी होईल. समदृष्टी, साम्य बुद्धी आणि मग ती स्थिर बुद्धी होईल. कर्मयोग इथपर्यंत साधायचं आम्हाला. आता ही साम्य दृष्टी, साम्य बुद्धी आणि स्थिर बुद्धी कशी आहे ही आपण पुढच्या वर्गामध्ये बघू. आज इथे माझ्या चिंतनाला मी विराम देते. राम कृष्ण हरी.